जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम
हेची सर्व सुख सुख मने माझे हेची सर्व सुख सुख मने हेची सर्व सोग दुःख मने माझे हेची सर्व सोग सुख मने माझे हेची सर्व सुख सुख मने माझे हेची सर्व सुख हेची सर्व सोग दुःख मने माझे हेची सर्व सोग हरी जय जय हरी जय हरि जय जय हरि जय जय हरी जय जय हरी हरि जय जय हरि 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 जय जय हरि जय जय हरी जय हरी जय कृष्ण
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता
चारी केली केली, आता दिवस चारी केली केली. आता निश्चितीने पावलो विसा, आता निश्चितीने पावलो विसा, विठ्ठलिया धावा कृष्णजिया, याद साथी केला होता अटहा, याद साथी केला होता अटहा, याद साथी केला होता, याद साथी केला याद साथी केला होता अटहा, याद साथी केला होता अटहा, शेवटनातीस गोड भावा गोड
शेवटचा दिस गोड भावा हातानी झुंजीने भावलो विसा हातानी झुंजीने भावलो विसा शेवटचा दिस गोड शेवटचा दिस शेवटचा शेवटचा दिस हाताने शिंदीने पावलो विसावा हाताने शिंदीने पावलो विसावा पावलो
याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णीचिया, कवतुक वाटे झाली यावेचा, नाम मंगळाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णीचिया, तुका म्हणे मुक्ती परिणिली नो आता दिवस चारी खेडी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णीचिया, समचरण सरोजं चन्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि, सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्दं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, कलावज्ञजीवोद्धरार्धावतारं कलङ्कं कतिज्योतिकामोदिवक्त्रं, खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्थमृतिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, गंगाविशुद्धं नितपादस्पर्शं, सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरिजियोगिराजं, तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं, सदालङ्कृतं साधुसंन्यासयोगम्, मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिम्, नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम्, सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितोऽयेन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तम्, नमामि जोगं शिरसा गुरुं, शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी, वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते, जयांचे केली स्मरण
होय सकळ विद्येंचे अधिकरण तिची बंधू श्रीचरण श्री गुरूंची ती नमस्कारोनी आता सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहीर. अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या असीम कृपेने सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या श्री क्षेत्र निमोण नगरीमध्ये समस्त घुगे पाटील परिवाराच्या वतीनं स्वर्गीय नामदेव गणपतराव पाटील घुगे उर्फ स्वर्गीय नामदेव तात्या यांचं प्रथम पुण्यस्मरण आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न करत आहेत. घुगे परिवारातील आधारवड मातोश्री गंगा भागीरथी सत्यभामा नामदेव घुगे, स्वर्गीय निवृत्ती गणपत घुगे, गंगा भागीरथी संताबाई निवृत्ती घुगे, श्री भाऊसाहेब निवृत्ती घुगे, श्री साहेबराव निवृत्ती घुगे, श्री रंगनाथ पाटीलबा घुगे, श्री सोमनाथ धोंडेबा घुगे, श्री गोरक्षनाथ दत्तू घुगे, श्री सुरेश भाऊ पाटील घुगे, अंबादास बाबूराव घुगे, राजू छबुराव घुगे, विलास उत्तम घुगे, मंगेश देवराम घुगे, श्रीकांत मधुकर घुगे, वाळीबा तुकाराम घुगे, शिवाजी विठोबा घुगे, सुभाष चिंदू सानप, वाळीबा रघुनाथ घुगे, चिरंजीव विवेक भिका घुगे, चिरंजीव आरुष नवनाथ सानप, चिरंजीव योगेश भाऊसाहेब घुगे, चिरंजीव शुभम भाऊसाहेब घुगे आणि स्वर्गीय तात्यांची चिरंजीव श्री नवनाथ नामदेव घुगे, सौभाग्यवती ताई नवनाथ घुगे, सौभाग्यवती शीतल नवनाथ सानप, श्री नवनाथ सुभाष सानप, सौभाग्यवती ताराबाई भाऊसाहेब घुगे, सौभाग्यवती सरस्वती साहेबराव घुगे, सौभाग्यवती जिजाबाई भाऊसाहेब जाय भाये, सौभाग्यवती विठाबाई दादा पाटील सांगळे, सौभाग्यवती इंदुबाई विष्णू बोंद्रे, सौभाग्यवती चंद्रभागा नामदेव आव्हाड, सौभाग्यवती सावित्रा शिवाजी सांगळे, सौभाग्यवती सरुबाई भाऊसाहेब सांगळे, श्री सुभाष वामन दराडे, श्री बबन दामू सानप, चिरंजीव चैतन्य नवनाथ घुगे, कुमारी हर्षदा नवनाथ घुगे, कुमारी अनुष्का नवनाथ सानप, सौभाग्यवती प्रमिला तानाजी सांगळे,
सौभाग्यवती सोनाली गणेश सांगळे, कुमारी मोनाली साहेबराव घुगे, कुमारी ओजस्वी नवनाथ सानप आणि समस्त घुगे पाटील परिवार या परिवाराच्या वतीनं स्वर्गीय नामदेव तात्यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्यानिमित्ताने आजच्या संकीर्तन सेवेचा योग ज्यांच्या प्रेमास्तवाला ते स्वर्गीय तात्यांचे पुतणे आमचे जिवलग स्नेही, माझ्यावर स्वतःच्या भावापलीकडं प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय साहेबराव दादा घुगे पाटील, साई चैतन्य ट्रॅव्हलचे सर्वेसर्वा, गावातील प्रगतशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक कार्यामध्ये सुद्धा जगदंबा माता देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष आहेत साहेबराव दादा घुगे. त्यांच्या माध्यमातून आजच्या सेवेचा हा आलेला योग आहे. सेवेकरता संपूर्ण नियोजन ज्यांनी केलं आहे ते आपल्या घुगे परिवाराचे जावई बापू आदरणीय हरिभक्तीपरायण तानाजी महाराज सांगळे यांनी हे नियोजन केलं आहे. गायनाचार्य, मृदंगाचार्य, संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी, या सगळ्यांचं नियोजन आपले तानाजी महाराजांनी केलं आहे, त्यांनाही धन्यवाद आहे. त्यांच्या समवेत हरिभक्तीपरायण गायन सम्राट नवनाथजी महाराज गडाख आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्या जोडीकडे पाहिलं जातं ते आवाजाचे गोड स्वभावाचे धनी आदरणीय हरिभक्तीपरायण शुभमजी महाराज बनकर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, गोड आवाज गोड स्वभावाचे धनी युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण नवनाथजी महाराज गीते, या दोघांची जोडी महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे. दोघांनाही वंदन आहेत. मृदंगरत्न हरिभक्तीपरायण शंभूजी महाराज लाड हे आज मृदंगाची सेवा करतात आणि आज तबल्यावर सेवा आहे. शंभूजी महाराजांना वंदन. दुसरे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण गिरीशजी महाराज, महाराजांनाही वंदन आहे. विनेकरी उद्धव बापू तुम्हाला वंदन. चोपदार महाराजांना वंदन. श्री क्षेत्र गुलेवाडी संगमनेर महर्षी सांदीपनी गुरुकुलातील सर्व गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना वंदन आहे. महाराष्ट्रामध्ये साऊंड सिस्टीम म्हटलं की कोणत्याही सप्ताहामध्ये सगळ्यात पहिले नाव ज्यांचं समोर येतं ती महाराष्ट्रातील सुंदर साऊंड सिस्टीम ऑपरेटर, सुंदर साऊंड सिस्टीम युनिट ज्यांचं आहे ते आपल्या निमोनचं नाव ज्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेत ते आदरणीय सुनील भाऊ बडगे, अंबिका साऊंड्स निमोन यांनाही वंदन आहे. मी निमोनमध्ये नेहमी सांगत असतो की मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सुनील भाऊ बडगे आहेत. मी सुनील भाऊंना वंदन करतो. आपल्या परिसरातील प्रसिद्ध भुसार मालाचे व्यापारी दीपक दादा जायभाई आपल्यालाही वंदन आहे. समोर बसणारी सगळी घुगे परिवाराची पाहुणी मंडळी आपल्याला वंदन आहे. ज्यांनी सगळ्यात पहिले निमोनकरांना माझा परिचय करून दिला ते आदरणीय शरद भाऊ घुगे, तेही उपस्थित झाले, त्यांनाही वंदन आहे. भगवंत कीर्तन यूट्यूब चॅनलवरती आपल्याला ही कीर्तन पाहता येईल. या चॅनलचे सर्वेसर्वा दीपक दादा कोले पाटील आपल्यालाही वंदन आहे. आपल्याला ही कीर्तन बघायचे असेल, नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकायची असतील तर भगवंत कीर्तन हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि घर बसल्या कीर्तनाचा भजनाचा आनंद घ्या. मस्तक हे पाया केला होता अट्टहास
मास शेवटचा दिस गोड बाबा आता आणि चिंतिने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णीचिया. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आपल्या जीवनामध्ये भजन साधनेद्वारे जो लाभ प्राप्त झाला त्या लाभाचं वर्णन करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. स्वर्गीय तात्यांच्या पुण्यस्मरणार्थ आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. पुण्यस्मरण का करावं? पुण्यस्मरण नाही केलं तर परिणाम काय होतील? आपण केलेलं वडीलधाऱ्यांचं पुण्यस्मरण आपल्या पितरांपर्यंत पोहोचतं का? आणि पुण्यस्मरणाच्या दिवशी भजन प्रवचन कीर्तन का करावं? विठ्ठला 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 पुण्यस्मरणाला शास्त्रामध्ये एक शब्द आहे श्राद्ध. श्राद्ध विधी का करावा? धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे. आत्म्यानं देहाचा त्याग केल्यानंतर काही विधी त्यांच्या पुढील पितरांकरवी यथासांगरित्या संपन्न करायचे आहेत. त्यामध्ये आत्म्यानं देहाचा त्याग केला की पहिला विधी होतो अंत्यविधी, दुसरा विधी होतो रक्षा विसर्जन विधी, तिसरा विधी होतो दशक्रिया विधी, चौथा विधी होतो 13वा विधी, 5वा विधी होतो मासिक श्राद्ध आणि समारोपाचा विधी होतो वर्ष श्राद्ध. श्राद्ध विधीचं पिंडदान झालं की तो दिवस म्हणजे त्या आत्म्याचा आत्मामुक्ती दिन. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत असं ज्यांना वाटत असेल त्यांनी या पद्धतीचं पुण्यस्मरणाचं आयोजन करावं. आपल्या समारोपाला भजन झालं पाहिजे, कीर्तन झालं पाहिजे, प्रवचन झालं पाहिजे, वारकऱ्यांची सेवा घडली पाहिजे, ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. परंतु जी मंडळी अंतःकरणापासून वडीलधाऱ्यांची सेवा करतात, ईश्वराची सेवा करतात, माता बहिणींचा आदर करतात, त्यांची इच्छा पूर्णत्वाला जाते. या पद्धतीचं कीर्तन सेवा संपन्न होऊन पिंडदान आटोपल्यानंतर कीर्तन करण्यामागचं कारण आहे की कीर्तनातनं ज्ञानदान व्हावं, सत्संग व्हावा आणि त्यानंतर भोजन प्रसादाची व्यवस्था व्हावी. पिंडदान आटोपल्यानंतर संकल्पदान होते, पिंडदान होते, वस्त्रदान होते आणि ज्ञानदान होते आणि अन्नदान होते. हे सगळे विधी पार पडल्यानंतर पितरांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतात. बरं, ते आमचं एका पिढीचं कल्याण करत नाहीत. कल्याण इच्छिती तया कोळा, कल्याण इच्छिती तया कोळा, आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा, तया कुळा कल्याण इच्छिती पितृ आशीर्वाद देती तुका म्हणे. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत तर पिंडदान विधी श्राद्ध विधी संपन्न झाला पाहिजेत. नाही पिंडदान झालं तर संकरो नरकायैवा कुलज्ञाना कुलस्य च पतन्ति पितरो भेषा लुप्तपिण्डोदकक्रिया शङ्करो नरकायैव कुलज्ञाना
पतन्ति पितरो भीषा लुप्तपिंडोदक क्रिया. अर्जुनाच्या मुखातला श्लोक आहे. आपल्या घरातील पितर जर अतृप्त राहिले तर आपल्या परिवारावरती दोष उद्भवतो. त्या दोषाचं नाव आहे पितृदोष. विठ्ठला पिंडदानाच्या दिवशी, श्राद्धविधीच्या दिवशी भजन प्रवचन कीर्तन होणं ही भाग्यकारक गोष्ट आहे. माझ्यासमोर वडीलधारी मंडळी बसलेत. त्यांचं एक वाक्य आहे की आपल्या जीवनात समारोप गोड झाला पाहिजे. कोणते कार्य असू द्या, माणसं म्हणतात शेवट गोड होऊ द्या. आता आपल्या घरी जर पाहुणे मंडळी आले आणि महत्त्वाचं सोयरिकीचं काम आहे, जेवणं झाल्यानंतर निघताना आपण काय म्हणतो, पाहुण्यांना आता जेवणं आटोपलेत पण तोंड गोड करा गड्या, शेवट गोड करा आणि मग जा. प्रत्येक कार्याचा समारोप गोड होतो. भजनामध्ये सुद्धा भैरवी राग आहे की तो समारोपामध्ये गायला जातो. तानाजी महाराज भजनात भैरवी राग समारोपात का गायला जातो, त्याचं कारण भैरवी या रागामध्ये सर्वच्या सर्व स्वर घ्यायला परवानगी आहे. संगीत क्षेत्रामध्ये 12 स्वर मानले गेलेत. 7 स्वर शुद्ध आहे, 1 तीव्र आणि 4 कोमल आहेत. असे 12चे 12 स्वर आपण भैरवीमध्ये घेऊ शकतो. आणि भैरवी रागामध्ये कोणताही स्वर कधीही घेतला तरी तो गोडच लागतो. त्याला सदा सुहागण राग भैरवी म्हणतात. पण याच्यातला बारकावा सांगतो आता. 5 तास शरद भाऊ भजन झालं स्वरात. 5 तास भजन होऊन 5 मिनिटाच्या भैरवीत स्वर गेले बुवा. भजनी मंडळ म्हणतं करमलं नाही वराव, एवढं गोड भजन झालं पण करमलं नाही. का? अरे 5 मिनिटाचे भैरवीला स्वर गेला बुवा. 5 किलो गावरान तुपात 5 थेंब रॉकेलचे पडलेत, स्वर गेला. हे समारोप आहे. या समारोपाला भजन झालं पाहिजेत, कीर्तन झालं पाहिजेत. आणि या पद्धतीचं नियोजन या घुगे परिवारानं केलं ना. साहेबराव दादा उभेच आहेत, नवनाथ भाऊ उभेच आहेत, तानाजी महाराज आहेत, ही सगळ्या मंडळींनी नियोजन केलं ना, हे फार छान नियोजन आहे. मी या परिवाराला अंतःकरणापासून वंदन करतो. कारण वडीलधाऱ्यांचा हा समारोपाचा सोहळा असतो, समारोप आहे. आणि तो चांगल्या पद्धतीनं संपन्न झालात. मंडप व्यवस्था आहे, बैठक व्यवस्था आहे, संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी आहेत, आमची सर्व संप्रदायाची वैभवशाली परंपरा जपणारी महाराज मंडळी आहेत, सुनील भाऊंचा साऊंड आहे. या पद्धतीचं नियोजन होण्याकरता मृदंगाचार्य, तबला अलंकार आहेत, उद्धव महाराज आहेत, चोपदार महाराज आहेत. या पद्धतीचं नियोजन होण्याकरता भगवान पांडुरंग परमात्म्याची कृपा लागते. 5 वाक्य सांगतो. मन करण्याकरता भावना लागते 1, वेदना करण्याकरता जाणीव लागते 2, ज्ञान करण्याकरता बुद्धी लागते 3, दुःख करण्याकरता अंतःकरणातली वृत्ती चांगली लागते 4, आणि या पद्धतीचं कीर्तन सेवा संपन्न होण्याकरता भगवान पांडुरंग परमात्म्याची कृपा लागते 5. शेवट तो भला माझा भाऊ शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या भरा. आपल्या कार्याचा समारोप गोड झाला पाहिजे. पण आई का? तुम्ही म्हणाल महाराज समारोपात भजन झालं की समारोप गोड होतो. बरोबर आहे. श्रीमद भगवद्गीतेचा 8व्या अध्यायातील 5व्या क्रमांकाचा श्लोक आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा यावत जीवाला समारोपाचं ज्ञान देतात. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत्प्रयाती समद्भावम याती नस्तत्र संशयः. निसंशयरित्या
अंतकाळी जो माझं भजन करेल त्याला मी मोक्ष प्रदान करेल. अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. माझ्या जगद्गुरूंच्या नामस्मरणाची, चिंतनाची, साधनेची परिसीमा जर पाहिली तर जगाच्या मालकानं माझ्या जगद्गुरूंना स्वतः नेण्याकरता यावं. नवे नवे माझ्या जगद्गुरूंनी या विश्वाला सांगावं, आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी. सगळा सांगावी विनंती माझी. वाढवेळ झाला उभा पांडुरंग. अंतकाळी विठो आमासी पावला. कुडी सहित कुडी सहित कुडी सहित झाला. गुप्त प्रयाणकाळी दिले विमान पाठविले. कलीचा काला अद्भुत गर्थ दिले. मानव देह घेऊनी निज धामा गेले. निळा म्हणे निळा 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 म्हणे निळा म्हणे सकळा जगाच्या पाठीवर सदेह वैकुंठ गमन सोहळा या विश्वाला दाखवणारे एकच महात्मे आणि त्यांचं नाव म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज. आजच्या अभंगामध्ये आत्मानुभूती प्रतिपादित करतात. प्रथमचरण याच्यासाठी केला हुतात्मा. याच्यासाठी केला हुतात्मा. याच्यासाठी केला
महाराज मंडळी करता आणि साऊंड सिस्टीम करता एकदा टाळी वाजवा. याजसाठी गेला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. याजसाठी केला होता अट्टहास म्हणजे हट्ट. आपण म्हणतो मी हट्ट केला माझ्या वडिलांनी, तो हट्ट पूर्ण केला बा. लेकरं वडिलांकडे हट्ट करतात, तसं माझ्या जगद्गुरूंनी भगवान पांडुरंग परमात्म्यांकडे हट्ट केला. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. आणि शेवटचा दिस म्हणजे कोणता, की ज्यावेळी जगद्गुरूंचं कार्य पूर्णत्वाला गेलं, त्यांनी संतांकडे निरोप पाठवला की माझं कार्य पूर्ण झालं देवा, मला नेण्याकरता तुम्ही या. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा. गलांडे भाऊसाहेब भगवान पांडुरंग परमात्मा ज्यावेळी जगद्गुरूंना नेण्याकरता आलेत ना, त्यावेळी जगद्गुरू म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. बर, आता समारोप गोड होण्याकरता भजन तर महत्वाचं आहेत, भक्तियोग तर महत्वाचंच आहेत, पण कर्मयोग सुद्धा सांभाळला गेला पाहिजे. कर्मयोग म्हणजे आपल्या हातून कोणाचं अहित होऊ नये, हा ग्राउंड लेवलचा परमार्थ जपला पाहिजे. परमार्थ सोपं सांगू का तुम्हाला, आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये एवढं जरी सांभाळलं तरी आपला जन्म सफल आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. येणारे दिवस सगळे सारखे नसतात, बरोबर आहेत की नाही भीमाभाऊ? येणारा दिवस सगळा आनंदाचाच येईल असं नाही, पण आपल्याला या सगळ्यांमध्ये स्वतःहून सहभागी व्हायचंय, आनंदी राहायचंय, बरोबर आहेत की नाही? सगळे दिवस आपलेच आहे का? हे ज्येष्ठ मंडळी समोर बसलेत, माझ्या माताबाईंनी बसल्या, त्यांनी अनेक ऋतू पाहिले, उन्हाळे पाहिले, पावसाळे पाहिले, हिवाळे पाहिले. बरं, सगळे पावसाळे सारखे आहेत का? नाही, एखाद्या वर्षी कमी अधिक होतंय. मग ते पुढच्या पिढीला आधार देत असतात की बाबा दिवस कधी कोणाचे थांबून राहत नाही, दिवस बदलत राहतात. माझे संत शिरोमणी सावता महाराजांनी फार गोड वर्णन केले. कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे, समयाची सादर व्हावे, समयाची सादर व्हावे, समयाची सादर व्हावे, समयाची सादर व्हावे. देव देवील कैसे राहावे, देव देवील कैसे राहावे, समयाची सादर व्हावे, समयाची सादर व्हावे. समयाची सादर व्हावे, समयाची सादर व्हावे. एखादा दिवस हत्तीवरून बसवलं जातं, पालखीत बसवलं जातं, मिरवणूक निघते. कोण दिवशी बैसोनी हत्तीवर, कोण दिवशी पालकी सुभेदार, आणि कोण दिवशी पायाचा चाकर, चालत जावे. मग पालखीत बसवताना जो आनंद आहे, पालखीत मिरवणुकीत जो आनंद आहे, तो आनंद शेवटपर्यंत टिकवायचा. म्हणजे पालखीतून उतरलं आणि घरी आला, घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी पोरं मोटरसायकली 40 दिन वस्तीहून गावात पै पै जा म्हणे. आता हां, मग असं नाही म्हणायचं अरे काल मी पालखीत होतो बेटे होऊन, आज तुम्ही मला मोटरसायकली 40 देईना. अरे हां, माझे संत शिरोमणी सावता महाराज म्हणतात समयाशी सादर व्हावे,
देव ठेवील तैसे राहावे. दिवस आहेत ते, त्या दिवसामध्ये आनंदी राहिलं तर समारोप गोड होणार आहेत. महाभारतातील एक व्यक्तिमत्व ऐका आणि रामायणातील एक व्यक्तिमत्व ऐका, म्हणजे तुम्हाला समारोप कळेल, अभंगाचा भाव कळेल. पितामह भीष्माचार्य महाभारतातील उत्तुंग शिखरावर पोहोचलेलं व्यक्तिमत्व, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं भजन करणारं निष्ठावंत व्यक्तिमत्व. पण पितामह भीष्माचार्यांचा समारोप हा बाणाच्या टोकावर झाला. शरीरातनं रक्ताचा एक एक थेंब बाहेर येत होता. पितामह भीष्माचार्य भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विनंती करत होते, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले, पितामह भीष्माचार्यांच्या समोर येऊन उभे राहिले. पितामह भीष्माचार्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येते. पितामह भीष्माचार्य विचारतात, प्रभू मी तुमचं आयुष्यभर भजन केलं आणि मला शेवटच्या वेळी बाणाच्या टोकावर झोपायला लावलं तुम्ही. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, तुम्ही भजन केलं यात शंका नाही, आनंद आहे, पण तुमच्याकडनं कर्मयोग सांभाळला गेला नाही. भगवंत पहिले गतीला देतात ते कर्मयोग आणि नंतर गतीला देतात तो भक्तियोग. सगळ्यात पहिले आपलं कर्म तपासलं जाणार आहे, नंतर आपलं भजन. विठ्ठला 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 आला विठ्ठल. पितामह भीष्माचार्यांना भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, भर सभेमध्ये माता द्रौपदीवर ज्यावेळी अन्याय होत होता त्यावेळी तो अन्याय तुम्ही डोळ्यांनी पाहिला. त्या भर सभेमध्ये थांबले, म्हटले असते ना दुःशासना थांब, दुर्योधना थांब, थांबलं असतं सगळं. पण तुम्ही शांतपणे सगळा प्रसंग पाहत बसले, मौन पाळलं. एखाद्या घटनेमध्ये मौन पाळणं म्हणजे त्या घटनेमध्ये सहभागी होण्याचं पाप आहे. सहभागी झाले म्हणून तुम्हाला बाणाच्या टोकावर केले कर्म झाले, तेथे भोगाले. हो केले कर्म झाले, हो तेथे भोगाले. केले कर्म झाले, तेथे भोगाले.
केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती. कर्म कोणाला चुकलं? पितामह भीष्माचार्यांच्या समोर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं तुम्हाला बाणाच्या टोकावर आराम आहे, शेवटचा श्वास आहे. त्याचं कारण कर्मयोग चुकला. आणि रामायणातलं पात्र आहे का? आदिशक्ती सीता मातेचं अपहरण सुरू आहे. रावण घेऊन चाललाय आकाश मार्गे. आदि भगवती सीता माता आवाज देतात, श्री रामा श्री रामा श्री आवाज माझ्या जटायूच्या कानावर गेला. जटायू सामान्य पक्षी आहे. जटायूने पाहिलं आईसाहेब आवाज देतात, हाक मारतायत, धावा करतायत. जटायूने आदिशक्तीचं अपहरण पाहिलं, त्याला विरोध केला, थांबवण्याचा प्रयत्न केला. रावणाने कपटबुद्धीने जटायूचे पंख छाटले. जटायू घायाळ झाला, खाली आला तो. ज्यावेळी या सृष्टीवर, या भूमातेवर जटायू येऊन कोसळला, त्यावेळी जटायू कोसळल्याबरोबर विश्वाच्या मालकाचं भजन करू लागला. श्रीरामा 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 भगवान प्रभू रामचंद्रजी आले. जटायूला उचलून घेतलं, मांडीवर ठेवलं. जटायूने जगाच्या मालकाला पाहिलं. जटायूच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे का बरं का? एकाच बाणाच्या टोकावर अश्रुत मरण आहे, पितामह भीष्माचार्य. आणि दुसऱ्याचं भगवंताच्या मांडीवर अश्रुतच मरण आहे, पण जगाचा मालक समोर आहे. याला म्हणतात खुंटलिया धावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. आता निश्चिंतीने पावलो विसावा. निश्चिंतता ही भजनातूनच प्राप्त होते. विसावा विश्रांती. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख. विसावा मिळाला म्हणजे विश्रांती मिळाली. त्याचं कारण खुंटलिया धावा तृष्णेचिया. खुंटणं म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत त्याला म्हणतात खुटवणं. आपण म्हणतो जनावर जरा चपळ आहे, थोडं खुटवा रे. हो, आपण नाही म्हणत का रे दै धावपळ करतं बैल ना, याला खुंटवावं लागणार आहे. तसं आमचं मन जे सैरावैरा धावतंय ना, त्याला खुंटवायचं आहे. त्याचं कारण भजनातूनच ते स्थिर होणार आहे. खुंटलिया धावा. धाव धाव पळत राहतो. तुम्ही आत्ता मनाला सांगा, त्याची इतकं स्पीड आहे. चंद्रकांत भाऊ इतका स्पीड आहे मनाला. तुम्ही आत्ता सांगा त्याला घरी जा बरं गेलं. तुम्ही आत्ता सांगा त्याला दिल्लीला जा गेलं. तुम्ही आत्ता सांगा IPLचं ग्राउंड पाहून ये फायनलचं उद्याचं, जाऊन आलं. बहुत चंचल पळ
आजोबा महाराजांकरता याला समन्वय म्हणतात. बहु चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ, त्याला वेळ लागत नाही. म्हणजे या मनाला स्थिर करण्याकरता आयुष्यभर भजन, आणि त्याचंच भजनाचंच आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. आयुष्यभर भगवंताचं दर्शन घ्या, वडीलधाऱ्यांची सेवा करा, भगवंताचं भजन करा. त्याने होईल काय? आतानी चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. आणि एकदा भगवंताला पाहिलं की आयुष्यभर ते स्वरूप डोळ्यामध्ये साठवायचं आहे. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, टाळी वाजवा एकदा जोरात. वा 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 वा. भगवंताचं स्वरूप वर्णन केलेत. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, विठो देखिला डोळा, बाई येवो. परमात्मा आहे आणि परमात्म्याचं भजन घडलं की त्याचं कौतुक आहे. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेणी गुणे. कौतुक झालं भजनाचं, मग त्याने परिणाम काय झाला? अभंगाचं शेवट.
चारी केळी मेळी आता दिवस चारी केळी मेळी खेले मेरे हाता दे बसनारी खेली मेरी खेली दिवस भाऊसाहेब गुगे, रंगनाथ गुगे, श्री सोमनाथ गुगे, श्री गोरक्ष गुगे, श्री अंबादास गुगे, श्री संजय गुगे यांनी महाराजांना हार घालण्यासाठी समोर यायचे. चला लवकर या. हरि जय 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 विठोबार कुमार हरि जय 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 विठोबार कुमार विठोबार जय जय विठोबार कुमार हरि जय जय विठोबार कुमार पर
श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा, परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसरला यांचा आशीर्वाद, गुरुवर्य बाबांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा आणि सेवेतलं पुण्य स्वर्गीय तात्यांच्या चरणी समर्पित करतो. समस्त घुगे परिवार, समस्त ग्रामस्थ मंडळी, इमोनकर घुगे परिवाराची पाहुणे मंडळी, मित्रपरिवार, भजनी मंडळ, सर्वच मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळींच्या वतीनं स्वर्गीय तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. आजच्या कीर्तन सेवेचा योग माझे अतिशय जीवलग मित्र परिवारातील सदस्य आदरणीय साहेबराव दादा घुगे, जगदंबा माता देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबराव दादांच्या प्रेमास्तव आजच्या सेवेचा आलेला हा योग. उपस्थित सर्व महाराज मंडळींना धन्यवाद, विद्यार्थी मंडळींना धन्यवाद. आलेल्या सर्वांनी भोजन प्रसाद घ्या आणि मगच जा अशी सर्वांना विनंती. यानंतर जय विठ्ठल होईल, टाळकरी मंडळी खाली बसतील, त्यानंतर पुढील सूचना होतील. विठ्ठल जय जय विठ्ठल.